1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला जो निर्णय आहे SC ST आणि NT यांच्यातल्या उपवर्गीकरणाचा, या उपवर्गीकरणामधल्या 2 प्रश्नांकडे आपल्याला आज लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे उपवर्गीकरण केल्यामुळे आरक्षण रद्द होईल का, याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. आणि त्याच वेळी उपवर्गीकरण केल्यामुळे अति वंचित आणि अति दुर्लक्षित घटक जे या SC ST NT जाती समूहांच्या अंतर्गत येतात, यांना खरोखर न्याय मिळेल का, याचं देखील उत्तर आपण शोधणार आहोत. आणि हे उत्तर शोधल्यानंतर आपल्याला कळेल की दोन्ही प्रश्न अतिशय कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर आपण हो म्हणून दिलं तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑटोमॅटिकली नाही म्हणून येत आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर नाही म्हणून येतंय तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऑटोमॅटिकली हो म्हणून येतंय. ह्या सर्व गोष्टींचा अतिशय सविस्तर गोषवारा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि तो बघितल्याशिवाय आणि संपूर्ण 4 प्रकारच्या ज्या केसेस राखीव जागांच्या संदर्भामध्ये, पदोन्नतीच्या संदर्भामध्ये, आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये झालेल्या आहेत, त्या 4 केसेस म्हणजे नागराज केस असेल, इंदिरा सावनी केस असेल, दविंदर सिंगची जी आत्ता केस चालू आहे ती असेल, आणि सर्वात महत्वाची केस ती म्हणजे चिनैया ही जी केस आहे, या 4ही केसचा विचार केल्यानंतरच आपल्याला कळू शकणार आहे की नेमकं उपवर्गीकरण करणं SC ST यांच्या हिताचं असेल की एकूणच आरक्षणाच्या अतिशय अहिताचं असणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, SC ST यांच्या उपवर्गीकरणास 14 अनुच्छेद 14, 15(4), 16(4) ह्या नुसार अनुसूचित जाती आणि जमातींचे उपवर्गीकरण अनुज्ञेय असल्याचे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. आणि हे मान्य करत असताना त्यांनी असं म्हटलं आहे की उपवर्गीकरण हे केवळ औपचारिक समानतेच्या विरुद्ध मूलभूत समानतेचं एक पैलू किंवा एक प्रदर्शन म्हणून आम्ही बघत आहोत. आता ही औपचारिक समानता आणि मूलभूत समानता काय आहे, या दोनही गोष्टींचा विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. उपवर्गीकरणास मान्यता देत असताना 6 विरुद्ध 1 असा ज्यावेळी निर्णयाचा भाग झालेला आहे, सूचनांचा भाग झालेला आहे आणि तो मान्य झाला, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 341 आणि 342 नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या एक समान नाहीत आणि त्यांच्यामध्ये अंतर्गत एक समानता देखील नाही, त्या अंतर्गत एक समान वर्ग नाही असे मान्य केले आहे. म्हणजेच त्यांनी असं म्हटलं की SC आणि ST मध्येच विशिष्ट जे शहरी भागातून आलेले आहेत किंवा विशिष्ट ज्या जाती समूह आहेत ते अधिक प्रबळ आहेत आणि म्हणून आरक्षणाचा अधिकाधिक फायदा फक्त त्यांनाच होताना दिसतो, इतरांना तो फायदा होत नाही. म्हणून यामध्ये उपवर्गीकरण केल्यामुळे ऑटोमॅटिकली खालच्या वर्गापर्यंत, अतिशय दुर्लक्षित आणि वंचित वर्गापर्यंत आरक्षणाचे फायदे पोहोचू शकतील असं न्यायालयाचं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे. परंतु मित्रांनो, जर हे निरीक्षण आहे, जसजसं आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये जातो आहोत त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की कशा पद्धतीने हा निर्णय कॉन्ट्रॅडिक्टरी असण्याची शक्यता आहे. भारतीय संविधानानुसार आरक्षण कसे प्राप्त झाले तर भारतीय राज्यघटना अनुच्छेद 15(4) आणि अनुच्छेद 16(4) अंतर्गत SC ST आणि OBC यांना सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची हमी राज्यघटनेने दिलेली आहे. यामध्ये अनुच्छेद 16(4)(a) अंतर्गत पदोन्नतीची देखील सोय केली आहे. परंतु जर पदोन्नती करत असताना विशिष्ट जातीचा म्हणजे SC आणि ST मधून जर कोणी कॅन्डिडेट मिळाला नाही, उमेदवार मिळाला नाही, तर ती पोस्ट कॅरी फॉरवर्ड होते. यामध्ये फक्त आणि फक्त राज्यघटनेने 2 गोष्टींची मर्यादा, व्यापक मर्यादा लादलेली आहे आणि त्या व्यापक मर्यादेमधल्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे 50% कमाल मर्यादा ठेवलेली आहे. 50% अधिक आरक्षण देता येऊ शकणार नाही. ज्यामुळे सध्या जे मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे
मराठा आंदोलन जे सुरू आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये, त्यामध्ये ही पहिली अट लागू होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यामुळे अनेक प्रकारचे अहवाल असे सांगतात की प्रशासनामध्ये जबरदस्त पोकळी निर्माण झालेली आहे. रिक्त जागांचा अनुशेष भयंकर स्वरूपात जमा झालेला आहे. तर ती गोष्ट म्हणजे प्रशासनाची कार्यक्षमता. प्रशासनाची कार्यक्षमता ह्या एका व्यापक मर्यादेमुळे अनेक वर्षांपासून अनेक प्रकारच्या रिक्त जागा ज्या SC आणि ST साठी ठेवलेल्या आहेत, त्या रिक्त आहेत किंवा त्या कॅरी फॉरवर्ड तरी झालेल्या आहेत, त्या संपूर्णपणे कॅरी फॉरवर्ड व्हाव्यात यासाठीच हा सगळा खेळ मांडण्यात येत आहे का, अशा प्रकारचा प्रश्न कुणाच्याही मनामध्ये उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे प्रशासनाची कार्यक्षमता फक्त ह्या एका गोष्टीच्या आधारावरती अनेकांना नोकऱ्यांमधलं आरक्षण नाकारलेलं आहे, ते तसेच्या तसं ठेवलं आहे. त्यामुळे अनुशेष निर्माण झाला आहे आणि अनुशेषाची कालमर्यादा ओलांडल्यानंतर अनारक्षणामध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे त्याचं डी रिझर्वेशन होतं किंवा ती पोस्ट कॅरी फॉरवर्ड होते आणि ती ओपन साठी जाऊ शकते. ह्या प्रकारचा जो एक विशिष्ट प्रशासकीय खेळ आहे तो आपणास बघावयास मिळतो. आरक्षणाचा लाभ हा अतिशय दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी SC आणि ST मध्ये, म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्येच एक अंतर्गत असमानता आहे, अशा प्रकारचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाचं 7 न्यायाधीशांचं खंडपीठ नोंदवत आहे. परंतु आपण ज्यावेळी काही गोष्टींचा विचार करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की अतिशय भयंकर स्वरूपातली विरोधाभासाची परिस्थिती आहे. ती कशी, आपण ज्यावेळी काही अहवाल आपण बघणार आहोत, विशिष्ट प्रकारचे अहवाल बघितल्यानंतर आपल्याला ही गोष्ट नक्की कळू शकणार आहे. मित्रांनो, काही धक्कादायक संख्या आपल्याला आता बघावे लागणार आहे. धक्कादायक संख्या ही प्रशासकीय कार्यक्षमतेच्या व्यापक मर्यादेच्या संदर्भात आहे. ती धक्कादायक संख्या काय आहे तर जुलै 2022 मध्ये केंद्र सरकारने संसदेत माहिती दिली की 1 जानेवारी 2021 पर्यंत त्यांच्या कार्यालयामध्ये जवळपास 58% आरक्षित जागांवरती अनुशेष रिक्त आहेत. एक, यावर्षी जुलैमध्ये शिक्षण मंत्र्यांनी संसदेत माहिती दिली की केंद्रीय विद्यापीठांमध्ये OBC, SC आणि ST मध्ये जवळपास 7,000 पदे रिक्त आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणावरील संसदीय समितीचा 2023 चा अहवाल राखीव प्रवर्गातील अनुशेष रिक्त पदांचा सखोल लेखाजोखा प्रदान करतो. आणि राज्यांमध्ये परिस्थिती एवढी वाईट आहे, त्याचं एकच उदाहरण पुरेसं आहे की जुलै 2021 पर्यंत एकट्या तमिळनाडू मधील विविध सरकारी विभागांमध्ये SC साठी 30,000 राखीव पदे जवळपास 1 दशकापासून रिक्त होती. हे आकडे दर्शवतात की देशभरातील SC, ST, OBC साठी वाटप केलेल्या जागांपैकी एक महत्वपूर्ण भाग वर्षानुवर्षे रिक्त आहे, ज्यामुळे रिक्त पदांचा अनुशेष निर्माण झाला आहे. हा अनुशेष का निर्माण झाला आहे तर त्यामागे प्रशासनाची कार्यक्षमता तपासून त्या कार्यक्षमतेमध्ये संबंधित उमेदवार योग्य आढळले नाही, या कारणास्तव हा अनुशेष आजही रिक्त स्वरूपात आपणास बघावयास मिळतो. या संदर्भामध्ये आपल्याला नागराज केसचा उल्लेख करावा लागतो. नागराज केसमध्ये सरळ कॅरी फॉरवर्ड ह्या प्रकारची तरतुदीचा विचार केला गेला किंवा आरक्षणच रद्द केलं पाहिजे अशा प्रकारच्या तरतुदीचा विचार केला गेला होता. या केसमध्ये न्यायालयाने कलम 335 ला 16(4) मध्ये नमूद केलेल्या अधिकारांवर मर्यादा म्हणून पाहिले आणि दीर्घकाळ अनुशेष रिक्त पदांच्या समस्येतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणून आरक्षण रद्द करण्याचा सल्ला दिला. नागराज केसमुळे काय झालं की सामान्य वर्गातून येणाऱ्या उमेदवारांनी वर्षानुवर्षे जी पदं रिक्त स्वरूपामध्ये पडून आहेत आणि ती राखीव आहेत, आरक्षित आहेत, ती आरक्षित पदं रद्द करून टाकावीत आणि ती आता ओपन कडे जाऊ द्यावेत, सामान्य वर्गामध्ये ती जाऊ द्यावेत म्हणून असंख्य प्रकारचे खटले न्यायालयामध्ये दाखल केले. परंतु न्यायालयाने कुठल्याही प्रकारचा आदेश पारित न करता एक शब्द वापरला की प्रशासन आपल्या विवेकाचा विचार करून निर्णय घेऊ शकतं.
म्हणजे न्यायालयाने इथून आपली मान सोडवून घेतली आणि प्रशासकीय विवेकाधीनता याकडे ती गोष्ट लोटली. परंतु मित्रांनो, तुम्हाला आणि आम्हाला चांगलं माहिती आहे की प्रशासनाच्या सर्वोच्च पदांवरती, निर्णय घेण्याच्या पदांवरती कुठल्या मानसिकतेची लोक बसलेली आहेत ते. अशा प्रकारच्या जागा रिक्त राहू नयेत म्हणून डीओपीटी नावाची जी संस्था आहे, जिला डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग म्हणतात, जी सरकारचा वॉच डॉग म्हणून काम करत असते, तिने देखील आधीच आपलं धोरण अतिशय व्यवस्थितपणे आरक्षणाच्या विरोधामध्ये तयार करून ठेवलेलं आहे. आणि यूजीसीने देखील जानेवारीमध्ये एक धोरण आखलं आहे. त्यामध्ये असं म्हटलं की SC ST NT चे उमेदवार उपलब्ध नसल्यास त्या जागा अनारक्षित म्हणून घोषित केल्या जाऊ शकतात. परंतु विद्यार्थी वर्गाचा रोष बघून, विद्यार्थी वर्गाची आंदोलनं बघून त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागलेला आहे. परंतु आपण एक लक्षात ठेवू शकतो, यामधून आपल्या एक लक्षात येत आहे की भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत जे आरक्षण सामाजिक विषमतेच्या विरुद्ध आणि आर्थिक उन्नतीसाठी दिले गेलेलं आहे, त्याच्या विरुद्ध एक विशिष्ट प्रकारचे षडयंत्र सर्व पातळ्यांवरती चालत असलेलं आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ की दविंदर सिंगचा जो निकाल आहे, जो आता 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 6-1 अशा पद्धतीने दिला, तर यामुळे वंचित घटकांचं खरोखर कल्याण होणार आहे का? आरक्षित जागा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील का? आणि आरक्षणाचा खरोखर त्यांना लाभ होईल का? अशा प्रश्नांची ज्यावेळी आपण सरबत्ती ह्या सर्व व्यवस्थेवरती करू, त्याचं जोरदारपणे एकच उत्तर येतं की अशा प्रकारचा त्यांना लाभ होणार नाही. तर ह्या वर्गाला तो आरक्षणाचा लाभ का होणार नाही? कारण की ऑलरेडी अनेक प्रकारचे धक्कादायक अहवाल हे सांगता आहेत की प्रशासकीय कार्यक्षमतेमुळे वर्षानुवर्ष अनुशेष भरला जात नाहीये, आरक्षित जागा भरल्या जात नाहीये, म्हणून त्यांचं डिरिझर्वेशन करण्यात यावं. आणि दुसरीकडून अतिशय वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी त्यांचं उपवर्गीकरण करावं. या दोनही गोष्टी अतिशय कॉन्ट्राडिक्टरी आहेत. दोन्ही स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्टरी आहेत. म्हणजे अनुशेष भरला जातो आहे, संपूर्ण अनुशेष भरला गेलेला आहे आणि त्या अनुशेषामध्ये SC NT चे सगळे कॅन्डिडेट मिळाले आणि त्यांनी त्या अनुशेषाचा लाभ लाटून घेतला, असं स्टेटमेंट राहिलं असतं तर मग उपवर्गीकरणाला काही अर्थ राहिला असता. परंतु एकीकडनं काय म्हटलं जात आहे की अनुशेष भरला जात नाहीये कारण की योग्य उमेदवार मिळत नाहीये. मग राखीव जागांमध्येच असलेले जे उमेदवार आहेत, ज्यांना प्रबळ उमेदवार म्हटलं जात आहे, तेच अजून जर प्रशासकीय कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून विशिष्ट पदांसाठी लायक नाही किंवा ते त्या पदांसाठी तिथे जाऊ शकत नाही, तर त्यांच्यापेक्षा म्हणजे जे अंतर्गत असमानतेचं तत्व सर्वोच्च न्यायालय मानताय, त्यांच्यापेक्षा खालच्या वर्गात, त्यांच्याच मध्ये असलेल्या खालच्या वर्गातल्या लोकांपर्यंत कसं काय ही आरक्षणाची पदं जाऊ शकतील, याचं उत्तर आता परत एकदा द्यावं लागणार आहे. वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आपल्या सूचना देत असताना मुख्य न्यायाधीश DY चंद्रचूड सिंग असं म्हणतात की आरक्षणाच्या संदर्भात असलेल्या रिक्त जागा भरल्या जात नाहीयेत, तर त्या न भरल्या जाण्यामागे मूल्यमापनाच्या पद्धतीवरती ते बोट ठेवतायत. तर ते काय म्हणतात त्या संदर्भात, संविधानाने मूल्यमापनाची नेमकी पद्धत सांगितली नाही ज्याचा अवलंब केला पाहिजे. राज्यघटनेने असेही नमूद केले नाही की परीक्षा अशा पद्धतीने तयार केली जावी जी केवळ विशिष्ट वर्गाच्या लोकांसाठी उपलब्ध असलेल्या कौशल्यांचे मूल्यांकन करेल. त्यामुळे परीक्षेची पद्धत ठरवताना अनुच्छेद 16(1) मधील संधीतील समानतेचे तत्व राज्यांसाठी मार्गदर्शक आहे. याचाच अर्थ काय होतो की DY चंद्रचूड सिंग जे मुख्य न्यायाधीश आहेत, ते म्हणतायत की संधीतील समानता जर द्यायची असेल तर इक्वालिटी बरोबर इक्विटीचा देखील विचार झाला पाहिजे आणि तो विचार परीक्षेच्या मूल्यमापनाच्या संदर्भात झाला पाहिजे. परीक्षेचं मूल्यमापन करताना कौशल्यांचं मूल्यमापन करण्यापर्यंत आता जाण्याची आपल्याला गरज आहे. मार्कांच्या संदर्भात मूल्यमापन नको, हे निरीक्षण ते नोंदवतात. याच्या एक्झॅक्टली वेगळ्या प्रकारचं निरीक्षण न्यायाधीश भूषण गवई नोंदवत आहेत. ते म्हणतायत की
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये जी अंतर्गत असमानता आहे ती अंतर्गत असमानता दूर करण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या फक्त काही विशिष्ट प्रबळ असलेल्या राखीव जागांमधील घटकांनाच फायदा होऊ नये म्हणून उपवर्गीकरण करण्यात यावं. चिनैया केसमध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती हेगडे वेगळ्या पद्धतीने विचार मांडत आहेत आणि ते म्हणत आहेत की अनुशेष राहून जायला नको म्हणून, रिक्त जागा राहून जायला नको म्हणून, आरक्षणाचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचवावेत म्हणून ते अतिशय सॉलिड आणि फिजिबल अशा स्वरूपातला एक निर्णय देत आहेत. आणि तो निर्णय देताना ते असं म्हणतात की जर आरक्षणाचे फायदे त्यांच्यापर्यंत समान रीतीने पोहोचत नसतील तर त्यांना इतरांशी स्पर्धा करता यावी यासाठी पुरेसे किंवा अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाईल हे पाहणे अतिशय अगत्याचे ठरते. त्या प्रकारच्या उपाययोजना करणं अतिशय अगत्याचं ठरतं. त्यासोबतच न्यायमूर्ती सिन्हा यांनी त्यांच्या समांतर मतामध्ये असं म्हटलं आहे चिनैया केसमध्ये की आमच्या समोर सादर केलेल्या तक्त्यावरून स्पष्टपणे दिसून येते की रेली आणि आदी आंध्रमधील सदस्य फारच कमी शिक्षित आहेत. या परिस्थितीत त्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा, विशेष कोचिंग इत्यादी प्रदान करणे आवश्यक आहे, ना की आरक्षण काढून टाकणे, जागा अनारक्षित करणे, अनुशेष भरला जात नाही म्हणून त्या ठिकाणी उपवर्गीकरण करून आणखी वेगळ्या पद्धतीने ह्या जागा कशा अनारक्षित होतील असं बघणे. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये मी फक्त 2 गोष्टींकडे तुम्हा सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो. एक म्हणजे जागा भरल्या जात नाहीत कारण की योग्य उमेदवार मिळत नाही प्रशासकीय कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून, म्हणून त्यांना जागा नाकारल्या जातात, ही गोष्ट आहे. आणि त्याच वेळी जे ऑलरेडी SC/ST मध्ये प्रबळ आहेत तरी देखील ते प्रशासकीय कार्यक्षमतेच्या दृष्टीने योग्य ठरत नाही, तर त्यांच्यापेक्षा जे दुर्बल मानले जात आहेत इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, ते तर असावेत नसावेत हा नंतर संशोधनाचा भाग आहे, तर त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या उपाययोजना न करता आता वर्गीकरण केल्यामुळे त्या जागा अधिक प्रमाणात कशा अनुशेष त्यांचा भरला जाणार नाही याची तरतूद करण्याच्या संदर्भामध्ये राज्य जर आपली पावलं पुढे उचलतील तर डिरिझर्वेशन पॉलिसी राज्य राबवतायत अशा प्रकारचा संदेश SC/ST NT OBC मध्ये गेल्या वाचून राहणार नाही. मित्रांनो, कंक्लुजन असं आहे की प्रशासकीय कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून राखीव जागांमधील SC/ST NT आणि OBC मधील ज्या प्रबळ जाती आहेत, अंतर्गत प्रबळ जाती आहेत, त्या प्रशासकीय कार्यक्षमतेच्या दृष्टीने योग्य जर ठरत नसतील तर मग अंतर्गत स्वरूपातल्या ज्या दुर्बल जाती आहेत त्या कसं काय योग्य ठरतील, हा कॉन्ट्रॅडिक्शन जोवर आपण समजून घेणार नाही तोवर उपवर्गीकरणाचा प्रश्न आपल्याला समजणार नाही. उपवर्गीकरण हे डिरिझर्वेशन करण्याचं एक भयंकर शस्त्र म्हणून राज्य सरकार जर वापरू लागलं तर यामधून फक्त आणि फक्त राज्यघटनेच्या इक्वालिटी आणि इक्विटी ह्या तत्वाची हानी होऊ शकणार आहे.